हाय हॅलो नमस्कार, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना मित्रांनो गुड इव्हिनिंग. सो आज ब्लॉग थोडा लेट चालू केला आहे गाईस. दिवसभर कामामध्ये होतो, मम्मी पप्पासोबत काम करत होतो, थोडं घर आवरायचं होतं. सो त्यामुळे आणि आज संडे आहे मित्रांनो आणि आज चांगला पावसाचं वातावरण होतं सकाळपासून, पण पाऊस आता पडला आहे गाईस. आणि आता वाजले आहे गाईस 6:30 आणि मस्त पाऊस पडत आहे गाईस. मस्त गॅलरीमध्ये बसून आहे मी आणि रोहिणीताई आणि पप्पा गेले आहे मार्केटमध्ये. थोडं काम आहे त्यांना, तिकडे गेले. मम्मी टी व्ही बघत आहे आणि मी मस्त बाल्कनीमध्ये बसून आहे. तर मला बघा पाऊस दाखवतो गाईस. हे बघा चांगला पाऊस चालू आहे गाईस. खूप दिवसानंतर पाऊस आला आहे. पुणेमध्ये पाऊस चालू झाला आहे गाईस. पावसाळा चालू झाला आहे. जून महिन्याचा मंथ एंड चालू आहे गाईस. आजची तारीख आहे 28 जून. उद्याची 29, मग 30 जून. जून संपणार, जून महिना संपणार गाईस. मग त्यानंतर चालू होणार जुलै मंथ चालू होणार. जुलै मंथमधली आता बघू काय होते. सो संडेचा ब्लॉग थोडा लेट चालू गेला आहे, सो सॉरी गाईस. आता आपण बघू, जेवढा वेळ आहे तेवढा वेळात आपण ब्लॉग करू. दिवसभर थोडं काम होत असतो, त्यामुळे आता ताई अजून पप्पांचा वेट करतो. काल रात्री मस्त मम्मीने एक नंबर भाजी बनवली होती गाईस. भाजी नाही, सॉरी, भाजी आला कशा, दाल खिचडी. एक नंबर दाल खिचडी बनवली होती. खूप मजा आली. कामाचं सांगतो गाईस की ह्या मंथमध्ये माझा बिझनेस होत आहे. 2 महिने बिझनेस नाही झाला गाईस. एप्रिल आणि मे माझा बिझनेस झाला होता, पण खूप लो झाला होता गाईस. बट ह्या मंथमध्ये चांगला बिझनेस होत आहे माझा. सो चांगली गोष्ट आहे, ह्या मंथमध्ये चांगला बिझनेस होत आहे माझा. आणि चांगलं पावसाचं वातावरण पण आहे. केस पण चांगले वाढले आहे. केसाला 1 वर्ष झाले आहे गाईस. केस कापले नाही, मागचे तर पूर्ण वाढले आहे मी. ते जुन्या टाईप चिरो असतात ना, मिथून म्हणजे मिथूनदाची, त्याला हिप्पी कट असे म्हणतात. त्याला हिप्पी कट मोठे लॉंग हेअर आहे. तर मस्त वाटत आहे. केस सेट केले, पण मोठ्या केसाची खूप केअर करावं लागते केस. खूप केअर करावं लागते. डॅन्ड्रफ वगैरे नाही जायला पाहिजे केस. मी तर गाडीवर जातो कुठं पण, मार्केटला जा की ऑफिसला जा, मी दुपट्टा बांधूनच जातो केस. मोस्ट इम्पॉर्टंट आपली स्किनला प्रोटेक्ट करणं आणि हेअरला प्रोटेक्ट करणं गाईस. सो मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या स्किनला. आठवलं गाईस की एक काम माझं पेंडिंग आहे. मेन काम म्हणजे पेंडिंग गाईस की मला कपाट आवरायचं आहे. कपाट आवरला नाही दिवसभरापासून मी. सो कपाट आवरून घेतो गाईस. कपडे आहे की काय आहे एवढे. आता याच्या घड्या करावा लागेल, घड्या करून ठेवावं लागेल मला. दर हप्त्यामध्ये ना गाईस मी म्हणजे सकाळी उठतो, कपडे काढतो, तर ती घडी पूर्ण मोडून जाते गाईस. सो त्यामुळे गाईस आता काय करायचं, आता घरीकडून मला ठेवावं लागेल. चला करायला खूप आवडते गाईस. कपड्याच्या घड्या करायच्या, गाणे लावायचे आणि काम करत राहायचं गाईस. शनिवारचं तर माझं तेच काम आहे गाईस. पण आज मी इव्हेंटला जात होतो, पण आई पप्पा आले आहे. तर नाही, आई पप्पा आले आहे म्हटलं तर आई पप्पाला वेळ देऊ. सो तेच मग आई पप्पा 2 दिवसानं जाणार आहे, मग ते तिकडं कामात राहणार. आणि मेन महत्त्वाचं खूप चांगलं की आजच्या दिवशी आम्हाला सुट्टी भेटली आमच्या टीमला. मंथ एंड आहे तरी वर्किंग नाही ठेवलं. सो सुट्टी आहे, एन्जॉय. गाईस मला जास्त कपडे झाले आहे ना, जे अनाथ आश्रमच्या लेकरांना देणार आहे गाईस. आपल्यामध्ये माझे पण आहे, रोहिणीताईचे पण आहे. बघा हे मी जुने झाले आहे कपडे, हे वाले आता पोत्यामध्ये टाकणार आहे. आणि हे माझे आहे जे रेग्युलर म्हणजे घरी यूज करतो, ते वाले एका ठिकाणी ठेवून देतो. आता अनाथ आश्रमच्या लेकरांना देऊन देणार आम्ही हे वाले. वा, रोहिणीताईचं लुक बघा गाईचं. पण हे शर्ट माझं आहे. इकडे बघ ग, फॉर्मल. वा, माझं शर्ट घातलं गाईस ना. आणि हे बघा गाईस, कपाट आवरून ठेवलं आहे गाईस, खालचं पण वरचं पण. आणि इथं फॉर्मल. तिकडला कपडा दाखवतो तुम्हाला. हे बघा, अजून एक शर्ट घेतलं माझं. चल माझेच कपडे घाल बाई, चल. बघा इथं पण आहे गाईस कपडे ठेवले आहे बरोबर. इथं पण ठेवलं आहे कपडे. माझे कपडे दुसरंच कोणी घालते. हट. आणि हे आम्ही काढून ठेवले आहे गाईस शर्ट, कपडे अनाथ आश्रमला देऊन देणार आम्ही. मी माईक आणला आहे पण पप्पांना दाखवला नाही गाईस. सो पप्पांना देऊ आपण माईक. पप्पा माईक टेस्ट करून बघणार की आवाज कसा आहे. हॅलो, माईक टेस्टिंग. हां, तर आज आहे रविवार. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही चिकन आणलं शिवसाठी.
बिर्याणी वगैरे करायचं प्लॅनिंग आहे. हां नाही त्याच्या आईनं बिर्याणी कॅन्सल केली. भाजी भाजी. करतो म्हणत आहे. भाजी करतो बोल. भाजी तर गाईज म्हशीज असं आहे आमचं आजचं काम. जमलं. कसं वाटलं आवाज? हा एक नंबर. वा बघा कनेक्ट केलंय. वाव. आई कुठे आहे? आई कुठे आहे? आई बापरे, पहिल्यांदा आई टी व्हीवर दिसत आहे पप्पा. हा आई फर्स्ट टाइम टी व्हीवर. काहीच आता जेवणाची सुरुवात होत आहे. आता जेवण करणार आम्ही. आणि जेवणमध्ये बघा काय बनवलं आहे. दाखव बाबा मी. बापरे बाप. गरमागरम चिकनची भाजी. पोळी चुरून बघा गाईस. कालवण आहे घरी मस्त. पोळी चुरली, भाजी आहे गाईस, मस्त पीस आहे. सो आता जेवण करतो गाईस. आहे जबरदस्त. जेवण करतो, मजा येते. जेवण झाल्यानंतर गाईस आता आईस्क्रीम. ओ इथं बघा मम्मी मूवी लावली आहे गाईस. मूवी पण बघत आहे. आणि आम्ही फॅमिली मस्त खात आहे. ही फालुदा खात आहे. आम्ही कुल्फी. गाईस जेवण वगैरे झालं आहे. आणि सगळे जेवण वगैरे झालं आहे. आणि मूवी वगैरे पण बघितली गाईस. मार्को मूवी बघितली होती साऊथची. सो मूवी वगैरे पण बघितली आहे गाईस. आजचा संडेचा ब्लॉग असा होता. संडेचा दिवस असा झाला गाईस. फॅमिलीसोबत मस्त टाईम स्पेंड केला गाईस. सो खूप मजा आली. फक्त सकाळी एवढं आहे की ब्लॉग काढायला नाही भेटलं गाईस, की काम होते. सो त्यामुळे थोडा लेट चालू केला. तर त्याच्यासाठी सॉरी गाईस. सो मित्रांनो आजचा संडेचा ब्लॉग असा होता. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमच्या फेवरेट असंच राहू दे. गुड नाईट अँड बाय बाय.